मस्त अशी द्राक्षाची वडी किंवा द्राक्षाचा हलवा आज आपण बनवतोय। तर त्यासाठी अर्धा किलो प्रमाणामध्ये द्राक्ष घेतली। द्राक्ष स्वच्छ धुवून त्यानंतर या द्राक्षाचा ज्यूस तयार करायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि ज्यूस तयार करून घ्यायचा। त्यानंतर तयार झालेला ज्यूस गाळणीने गाळून घ्यायचे, कारण द्राक्षाची सालं राहतात। आता हा जो ज्यूस आहे हा आपल्याला मोजून घ्यावा लागणार आहे। तर एका वाटीने मोजून घेतला तर बरोबर 3.25 वाटी एवढा ज्यूस भरला आहे। त्यातच आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर छान एकजीव करायचं। त्यापूर्वी आपल्याला एक तयारी करावी लागणार आहे। ज्या भांड्यामध्ये वडी सेट करायची त्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं। त्यानंतर इथे नॉनस्टिक कढाईमध्ये मी 2 वाटी साखर, म्हणजे 1 वाटी कॉर्नफ्लॉवरसाठी 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी टाकून आपल्याला छान असा एकतारी पाक तयार करायचा आहे। आता त्यामध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे हे थोडं थोडं टाकायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे मोठ्याच गॅसवरती। साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये हे छान असं शिजलं जातं। त्यातच आता मी फूड कलर टाकत आहे। हा टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। हिरवा रंग मी यामध्ये वापरलेला आहे, कुठलाही कलर यामध्ये वापरू शकता। मिश्रण शिजत आलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे। त्यामुळे आपल्या वडीला छान अशी चकाकीसुद्धा येईल। चेक करून बघायचं आणि ही जी वडी आहे त्या ट्रेमध्ये आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायची आहे आणि अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायची। अर्ध्या तासानंतर वडी छान सेट होती, त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये ही वडी कट करू